हियर वी कॅन से व्हेरी इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघितलं, अम्नोडेलिझम, युरिओडेलिझम, युरिकोडेलिझम है ना. अम्नोडेलिझम म्हणजे काय, बाहेर फेकल्या जाईल अमोनिया, मोस्ट टॉक्सिक सबस्टन्स, सगळ्यात जास्त पाणी लागेल त्याला. युरिओडेलिझम म्हणजे काय, बाहेर फेकल्या जाईल युरिया, बरोबर है ना, युरिया बाहेर फेकल्या जाईल. यस, मीडियम है ना, मॉडरेट, मॉडरेट टॉक्सिक आहे, मॉडरेट वॉटर लागेल. आणि लास्ट आहे या ठिकाणी यस, युरिक ऍसिड है ना, युरिक ऍसिड, युरिकोडलिक, लिस्ट टॉक्सिक आहे आणि लिस्ट वॉटर लागेल. पण मला सांगा, हाय एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी कोणत्या केसमध्ये लागेल? अम्नोडेलिक, युरिओडेलिक, युरिकोडेलिक. हाय एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, सगळ्यात जास्त एनर्जी कशामध्ये लागेल? यस, करेक्ट आन्सर काय येईल? युरिकोटेलिक. व्हेरी गुड, अप्रिशिएट. बरोबर, एनर्जी मात्र सगळ्यात जास्त कोणामध्ये लागेल? युरिकोटेलिक मध्ये. दुसरा पॉइंट आपण बघितला होता, यस, ज्याची आज डीएनआरपी स्टार्ट होईल है ना, रिडिंग स्टार्ट होईल आज, कोणता? ह्युमन एक्सक्रीडरी सिस्टीम. 4 ऑर्गन आहेत. कोणते कोणते 4 ऑर्गन आहे? यस बोलत चला. पहिला पेअर ऑफ किडनी, दुसरा पेअर ऑफ युरेटर, तिसरा युरिनरी ब्लॅडर, चौथा युरेथ्रा. मला सांगा, पेअर ऑफ युरेटरची लेंथ किती असते? 40 सेंटीमीटर. करेक्ट आहे. मला सांगा, ब्लॅडर मध्ये कोणत्या सेल असतात? विच सेल्स आर प्रेझेंट इन ब्लॅडर? यस, व्हेरी गुड, अप्रिशिएट, एक्सलंट. असं पाहिजे है ना, बायोलॉजी ऑन द फिंगर टिप्स, लगेच आलं पाहिजे आन्सर. बरोबर, कोणती? हा, व्हेरी गुड, 2-3 जणांना समजलं है ना. ट्रान्झिशनल इपिथेलियम, जी की कन्वर्ट होतोय क्युबॉइडल पासून कोलमनार मध्ये. बरोबर, ट्रान्झिशनल इपिथेलियम. मसल कोणत्या असतात? व्हेरी गुड, एक्सलंट. कोणत्या मसल असतात? डेट्रुसॉर. यू गॉट द पॉइंट है ना. मीन वाईल आपण बघितलं नेफ्रॉन. मीन वाईल आपण या ठिकाणी बघितलं नेफ्रॉन है ना. नेफ्रॉन, ग्लोमेरुलस. कोण डिफाइन करेल ग्लोमेरुलस? कॅन एनीबडी डिफाइन द वर्ड ग्लोमेरुलस? कॅपिलरी. कॅपिलरी करेक्ट आहे, बोला. कॅपिलरी, bunch of capillary which is produced by bunch of capillary, tuft of capillary, ball of capillary, mass of capillary, खूप साऱ्या capillary which are produced by ए afferent arterioles. त्याला आपण काय म्हणणार आहे? ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल दोन्ही मिळून माल्फिजियन बॉडी. माल्फिजियन बॉडीचं दुसरं नाव काय? अनदर नेम ऑफ माल्फिजियन बॉडी? रिनल कार्पसल्स. एक्सलंट. काय आहे? रिनल कार्पसल्स. बरोबर. तर हे सर्व आपण नेफ्रॉनचे पार्ट बघितले, पीसीडी, डीसीडी, लुपा, पेनले. वी हॅव स्टडीड ऑल दिस. करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघितला, कोणता? युरिन फॉर्मेशन. युरिन फॉर्मेशन, कमॉन, 3 स्टेप आहे. पहिली स्टेप ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, दुसरी स्टेप रिएब्सॉर्प्शन, तिसरी स्टेप ट्युब्युलर सिक्रीशन. मला सांगा, पीसीडी मध्ये कोणत्या सेल असतात? पीसीटी मध्ये जी सेल असते त्याचं नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ सेल प्रेझेंट इन पीसीडी? क्युबॉइडल ब्रश बॉर्डर इपिथेलियम. व्हेरी गुड, एक्सलंट. क्युबॉइडल ब्रश बॉर्डर इपिथेलियम. व्हेरी गुड. समजताय का काय झालंय है ना. कोणाचा पहिला पॉईंट चांगला आहे, कोणाचा दुसरा पॉईंट चांगला आहे, कोणाचा तिसरा पॉईंट चांगला आहे, आणि म्हणून डीएनआरपी आहे. डीएनआरपी मध्ये सगळ्यांचे सगळे पॉईंट चांगले आले पाहिजे. क्लिअर आहे का? बरोबर, म्हणून डीएनआरपी आजपासून स्टार्ट करा. कोणाचं काहीच नाही चांगलं, सगळं परफेक्ट झालं पाहिजे. अभ्यास करा, मेहनत घ्या, मेहनतीला पर्याय नाही. वी आर कमांडोज, वी आर सोल्जर्स, वी आर ऑन मिशन. संडे को वीकली वार है, संडे को वीकली वार है, वीकली वार टेस्ट दिस संडे. कंप्लीट चॅप्टर एक्सक्रीशन. 2 दिवसात चॅप्टर फिनिश होतोय आज, आज उद्यामध्ये. आज मिक्च्युरेशन, उद्या या ठिकाणी डिसऑर्डर्स, डिसीजेस, एंड. उद्या चॅप्टर फिनिश होऊन जाईल. अभ्यासाला लागा, जेवढं झालंय तेवढं परफेक्ट रीड करा. सायमल्टेनियसली डीएनआरपी तर आहेच. या संडेला पण एक्सक्रीशन, नेक्स्ट संडेला पण एक्सक्रीशन. या संडेची टेस्ट निगेटिव्ह मार्किंग ठेवू का? या संडेला नाहीये पहिली टेस्ट, म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग. पण पुढच्या संडेची जी टेस्ट होईल एक्सक्रीशन वर, सेकंड वार, 1 स्टेप अहेड, निगेटिव्ह मार्किंग. आणि आपली जी शीट आहे, बबल शीट, इट इज जस्ट लाईक अ नीट बबल शीट. त्याची प्रॅक्टिस करा आतापासूनच, म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.
क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. यस, आपण आता या ठिकाणी स्टार्ट करू नेक्स्ट पुढचा पॉइंट है ना. यस, दॅट इज मिक्चुरेशन. पण तुम्हाला सांगितलं मी मिक्चुरेशनच्या अगोदर कालचा टॉपिक डिस्कस करा. कोणता आहे? रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन्स. रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन्स. रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन 3 ऑर्गन आहे जे किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतील. 3 ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये, किडनी सोडून दुसरे 3 ऑर्गन जे किडनीचं फंक्शन कंट्रोल करतील, किडनीवर रेग्युलेट करतील त्यांचं फंक्शन आहे ना, त्यांच्यावर वॉच आहे. कोणते कोणते 3 ऑर्गन आहे? पहिला हायपोथॅलॅमस, क्या बात आहे. दुसरा जेजीए, एक्सलंट. तिसरा तिसरा हार्ट. बरोबर. 3 ऑर्गन आहे आणि तिन्ही ऑर्गन काय करतील? यस, किडनीवर रेग्युलेशन करतील बाय हार्मोनल मेकॅनिझम. हायपोथॅलॅमस कोणता हार्मोन रिलीज करतो? कोणता? एडीएच. जेजीए कोणता हार्मोन रिलीज करतो? रेनिन. आणि हार्ट कोणता हार्मोन रिलीज करतो? एनएफ, ऍट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर. आणि हे तिन्ही हार्मोन ऍक्ट होतील किडनीवर आणि हे तिन्ही हार्मोन या ठिकाणी किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतील. समजतंय का सर्वांना? बरोबर आहे ना. लोकेशन दुसऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे है ना. हार्ट मीडिया स्टिनमला आहे, जेजीए किडनी मध्ये है ना. हार्ट मीडिया स्टिनमला आहे, जेजीए है ना या ठिकाणी किडनी मध्ये, हायपोथॅलॅमस ब्रेन मध्ये. आणि सगळे किडनीचे फंक्शन रेग्युलेट करतात है ना. तर यस, रेग्युलेट करतील या हार्मोन्स द्वारे. हे हार्मोन्स कोण आहे? मॅसेंजर. हे हार्मोन्स कोण आहे? मॅसेंजर है ना. तुम्ही आता वापरायला लागले, आता आता डिस्कवर झाले. व्हॉट्सअप, इन्स्टा, स्नॅप, काय ते काय नाव माहित नाही. आमचा टाइम गेला होता. काय आहे? काय ते काहीतरी आहे ना. हा, माहित नाही सर आम्हाला, आम्ही तर वापरतच नाही सर. काय ते? स्नॅपचॅट. बरं, असंच आहे का काहीतरी? असंच काहीतरी आहे, आय डोंट नो. असं यार तुम्ही मला असं आहे. आता नाही वापरलं तर नाही माहिती काय त्याच्यात है ना. सो यस, अंडरस्टँड करा. ते आता आता डिस्कवर झाले. आपल्या सेल यांच्याकडे पहिल्यापासून आहे मॅसेंजर, आधीपासून आहे हार्मोन्स. बरोबर. अँड दे आर ऍक्ट एज व्हॉट? मॅसेंजर. तर यस, आपण अंडरस्टँड करू है ना. आता हे कसे कम्युनिकेट करतील किडनी सोबत है ना. किडनी सोबत कसं कम्युनिकेट करतील? तर जेव्हा जेव्हा यस आपल्या ब्लड मध्ये है ना काय झालं, फ्लुइड वॉल्यूम चेंज झालं. फ्लुइड वॉल्यूम चेंज झालं, आयोनिक बॅलन्स चेंज झाला, सोडियम इलेक्ट्रोलाइट ज्या कमी जास्त झाले, तर लगेच गुप्तहेर रिपोर्ट करतील. गुप्तहेर रिपोर्ट करतील कोणाला? हायपोथॅलॅमस. कोणाला रिपोर्ट करतील? हायपोथॅलॅमस. असा नसतो ब्रेन, असा नसतो बरं. प्लेन प्लेन असला म्हणजे तो गतिमंद आहे असा पाहिजे. बरोबर. हे माहिती आहे की नाही तुम्हाला? माहिती आहे ना. जसा ब्रेन असा प्लेन आहे, तो गतिमंद असतो, मतिमंद है ना. बरोबर. तर यस, या ठिकाणी जेव्हा कन्व्हल्जन्स असतील असे, तेव्हा सरफेस एरिया वाढेल. सरफेस एरिया वाढेल तर मग जास्त न्यूरॉन आहे, जास्त न्यूरॉन आहे तर तो ब्रिलियंट आहे. आयक्यू लेवल मोजतात ना. बरोबर. तर त्याच्यामध्ये मोजतात या ठिकाणी किती कन्व्हल्जन्स आहेत, किती डिप्रेशन आहेत, किती एलिव्हेशन्स आहेत ब्रेन मध्ये. त्याच्यावर डिपेंड करतं आयक्यू. येऊ ते आपण पॉईंट वर नंतर ब्रेन मध्ये. इथे अंडरस्टँड करा. सो जेव्हा फ्लुइड वॉल्यूम चेंज झाला, रिपोर्ट होईल कोणाला? रिपोर्ट होईल हायपोथॅलॅमसला है ना. बॉस, फ्लूइड वॉल्यूम कम हो गया, मग बॉस काय करेल? बॉस रिलीज करेल. यस, हियर वी कॅन से एडीएच. आणि एडीएच कुठे ऍड करेल? डीसीटी आणि सीडी. आणि काय करेल? रिएब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. काय करेल? रिएब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. तर यस, फ्लुइड वॉल्यूम लेवल इन्क्रीज होईल. समजतं सर्वांना? पण मीन वाईल है ना हे करत असताना तो अजून काय करून ठेवतो? व्हॅसोप्रेसिन है ना, ब्लड वेसलला कन्स्ट्रिक्ट करतो आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर काय होईल? इन्क्रीज. समजतंय? सेकंड सेकंड काय होईल? यस, आपण बघितलं जेव्हा जेव्हा यस जीएफआर कमी झाला, जीएफआर कमी झाला, किती पाहिजे जीएफआर? 125 ml. किती झाला कमी? 50% कमी, 60 ml झाला फक्त. तर मग कोण ऍक्टिव्हेट होईल? कोण ऍक्टिव्हेट होईल? सेन्सिटिव्ह रिजन, स्पेशल सेन्सिटिव्ह रिजन. कोणता? जेजीए. आणि जेजीए रिलीज करेल काय? रिलीज करेल रेनिन. कुठे रिलीज करेल? कुठे रिलीज करेल? ब्लड मध्ये. आणि जसा रेनिन रिलीज होईल तेव्हा तो काय करेल? ब्लड मध्ये एनजीओ टेन्सिनोजन, त्याला कन्वर्ट करेल कशामध्ये? एंजिओटेन्सिन 1. आणि परत एंजिओटेन्सिन 1 कन्वर्ट होईल कशामध्ये? एंजिओटेन्सिन 2 मध्ये. क्लिअर आहे?
एंजिओटेन्सिन 2 बनला की याचे दोन फंक्शन आहे. पहिला वॅसो कन्स्ट्रिक्शन, ब्लड वेसल कॉन्ट्रॅक्ट करेल आणि ब्लड वेसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होईल. ब्लड प्रेशर इन्क्रीज झाला तर GFR इन्क्रीजेस. क्लिअर. दुसरं दुसरं काय करेल तो, ऍड्रिनल कॉर्टेक्स अँड इट गोइंग टू रिलीज अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन काय करेल, रिएब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर, आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर काय होईल अगेन, ब्लड प्रेशर इन्क्रीज झाला म्हणजे GFR इन्क्रीज होईल. प्रॉब्लेम सॉल्व. समजलं सर्वांना. पण मग हे सर्व होत असताना ब्लड प्रेशर वाढून गेलंय. ब्लड प्रेशर वाढून गेलाय तर स्ट्रेस येत आहे. कोणावर स्ट्रेस येत आहे, हार्टवर. आणि हार्ट मध्ये या ठिकाणी जो चेंबर आहे राईट ॲट्रियम, हा राईट ॲट्रियम काय रिलीज करतो मग, ANF. कुठे रिलीज करतो मग, कुठे रिलीज करतो, ब्लड वेसल्स वर. आणि तो काय कॉज करेल, काय कॉज करेल ANF, वॅसो डायलेशन. वॅसोडायलेशन करेल आणि वॅसोडायलेशन झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होईल. समजतंय बरोबर. एवढंच नाही तर तो अजून वाढवेल एक्सक्रिशन ऑफ सोडियम, ऍट्रियल नॅट्रियुरेटिक. नॅट्री म्हणजे सोडियम, सोडियमचं एक्सक्रिशन वाढवेल आणि त्याच्यामुळे पण ब्लड प्रेशर काय होऊन जाईल, कमी. बरोबर. तर हार्ट काय करतो, ब्लड प्रेशर कमी करतो. किडनी काय करते, JGA काय करतो, ब्लड प्रेशर वाढवतो. तर हे एकमेकांच्या अपोजिट आहे, अँटागोनिस्टिक आहे. आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर मेंटेन होईल, कमी पण होणार नाही, जास्त पण होणार. क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर आहे, समजतं सर्वांना. तर इथपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं बघा, है ना. समजण्यासाठी 2 लेक्चर लागले होते, पण रिव्हिजन किती मिनिटात झालं, 5 मिनिट. रिव्हिजन फास्ट होतं आणि त्याच्यामुळे रिव्हिजनचं महत्व आहे. तुम्ही NCERT टेक्स्टबुक जर एकदा रीड कराल, पहिल्यांदा रीड कराल 3 महिने लागतील. बरोबर आहे ना, 3 महिने लागतील पहिल्यांदा रिडिंग करण्यासाठी, समजणार पण नाही. बरोबर. पण मग दुसऱ्यांदा रिडिंग कराल, रिव्हिजन कराल तर ते एका महिन्यात होईल आणि समजेल पण. अजून तिसरी रिव्हिजन द्याल तर 15 दिवसात होईल आणि जास्त समजेल. समजतंय का मी काय बोलतोय. असं तुमची 10वी रिव्हिजन किती वेळात होईल, 1 तासात. 1 तासात रिव्हिजन होऊन जाईल आणि कम्प्लीट सेटअप या ठिकाणी होऊन जाईल तुमच्या माइंडमध्ये. पण त्याच्यासाठी आधी काय करावं लागेल, तुम्हाला 9 रिव्हिजन्स करावे लागतील. समजतंय का मी काय बोलतोय. बरोबर. 10वी रिव्हिजन 1 तासात होईल, पण त्याच्या आधी कमीत कमी 9 रिव्हिजन झाल्या तर तर ते होईल, अदरवाईज होणार नाही. त्याला नाही तर मग 3 महिने लागतील. समजताय का मी काय बोलतोय. सो दिस इज द थिंग. नाऊ आपण या ठिकाणी बघतोय नेक्स्ट टॉपिक. यस, हिअर इट इज कॉल्ड एज मिक्चुरेशन. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, मिक्चुरेशन. वी आर गोइंग टू डील विथ व्हॉट, मिक्चुरेशन. तर मिक्चुरेशन काय आहे, यस अंडरस्टँड करा. मिक्चुरेशनचं दुसरं नाव काय आहे, युरिनेशन. मिक्चुरेशनचं दुसरं नाव काय आहे, युरिनेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट. युरिनेशन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे, युरिनेशन बद्दल. सो वेन वी टॉक अबाउट युरिनेशन, है ना, तर याची प्रोसिजर काय आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. युरिनेशन वर व्हॉलंटरी कंट्रोल. व्हॉलंटरी कंट्रोल कधी असतो, आफ्टर 2 इयर्स ऑफ एज. 2 वर्षानंतर, 2 वर्षापर्यंत बेबीला समजतं का, है ना, या ठिकाणी कंट्रोल असतो का मिक्चुरेशन वर, नाही, ऑटोमॅटिक होऊन जाईल, इनव्हॉलंटरी आहे. तर नेमकं काय होतं, यस, व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ मिक्चुरेशन, है ना. मेकॅनिझम काय, तर यस अंडरस्टँड करा. पहिले तर डिफाईन करतोय आपण, मिक्चुरेशन म्हणजे काय. मिक्चुरेशन म्हणजे काय, यस आपण या ठिकाणी म्हणणार आहे, मिक्चुरेशन म्हणजे रिलीज ऑफ युरिन. रिलीज ऑफ युरिन, मिक्चुरेशन म्हणजे रिलीज ऑफ युरिन. समजतं सर्वांना, रिलीज ऑफ युरिन. युरिन रिलीज होईल त्याला आपण काय म्हणतोय, मिक्चुरेशन. पहिले सिंगल वर्ड डिफाईन करतोय आपण. व्हॉट इज द मिक्चुरेशन. मिक्चुरेशनचं दुसरं नाव सांगितलं सरांनी. मिक्चुरेशन म्हणजे काय, युरिनेशन. मिक्चुरेशन म्हणजे काय, युरिनेशन. आणि युरिनेशनला डिफाईन करतोय आपण, कसं डिफाईन करतोय, रिलीज ऑफ युरिन. समजलं सर्वांना, डेफिनेशन समज. आता मेकॅनिझम काय, मेकॅनिझम आहे टँकर. टँकर ब्लॅडर, है ना. तुम्ही करेक्टली सांगितलं, कोणत्या सेल असतात, कोणत्या मसल असतात, यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे टू एक्सपांड, है ना. या ठिकाणी यस, कन्स्ट्रिक्शन, रिलॅक्सेशन, है ना, एक्सपांड करू शकतो, साईज कमी करू शकतो. सो ग्रॅज्युअल फिलिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर. जेव्हा युरिन तयार होईल, पहिले काय होईल, या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर फिल होईल. किती कॅपॅसिटी असते युरिनरी ब्लॅडरची, 1 लिटर पर्यंत, है ना. ग्रॅज्युअल फिलिंग होईल या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर. सपोज आपण म्हणू 750 ml युरिन झालं तयार आणि ते आलं या ठिकाणी ब्लॅडर मध्ये, टँकर मध्ये, है ना. तर त्याच्यामुळे काय होईल, ब्लॅडर स्ट्रेच होईल. का बरं स्ट्रेच होणार आहे, कारण याच्यामध्ये कोणत्या मसल आहे, है ना, रेट्रोसॉर मसल. दे हॅव द ॲबिलिटी टू स्ट्रेच. यस, याच्यामध्ये कोणत्या सेल आहे, ट्रान्झिशनल एपिथेलियम. तर त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे स्ट्रेच होण्याची.
तर यस, जसं जसं युरिन भरत जाईल कुठे ब्लॅडर मध्ये, टँकर मध्ये, है ना, या ठिकाणी टँकर स्ट्रेच होईल एक्सपांड होईल. स्ट्रेच रिसेप्टर ऑन द इट्स वॉल सेंड इम्पल्स टू सीएनएस. तर याच्यावर आता कोण आहे, गुप्त हे रिसेप्टर, स्ट्रेच रिसेप्टर, आणि ते इम्पल्स पाठवतील कोणाकडे, इम्पल्स पाठवतील सीएनएस कडे, ब्रेन कडे. यस, ते इम्पल्स पाठवतील ब्रेन कडे. सीएनएस, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पासेस ऑन द मोटार मेसेज, कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल ऑफ द ब्लॅडर, अँड यस सायमल्टेनियसली रिलॅक्सेशन ऑफ युरेथ्रल स्पिंक्टर, आणि इट गोइंग टू कॉज मिक्च्युरेशन. मग ब्रेन कडून सिग्नल येईल. ब्रेन कडून काय सिग्नल येईल, यस या ठिकाणी है ना, टँकर तू कॉन्ट्रॅक्ट कर, आणि सायमल्टेनियसली जे स्पिंक्टर मसल आहे है ना, यस, है ना, या ठिकाणी तर त्यांना काय म्हणेल, रिलॅक्स कर. स्पिंक्टर मसल रिलॅक्स होतील आणि ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होईल. ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होईल, स्पिंक्टर मसल रिलॅक्स होतील, आणि त्याच्यामुळे काय कॉज होईल, मिक्च्युरेशन. यस, ज्यांना अजूनही नाही समजलं मिक्च्युरेशनचं मेकॅनिझम, व्यवस्थित अंडरस्टँड करा. नेक्स्ट टॉपिक आपला या ठिकाणी कोणता आहे, मिक्च्युरेशन, ज्याला आपण काय म्हटलंय, युरिनेशन, है ना. आफ्टर 2 इयर्स ऑफ एज होणार आहे. पण नॉर्मल मेकॅनिझम काय, नॉर्मल मेकॅनिझम काय, सपोज आपण म्हटलं या ठिकाणी कोण आहे, ब्लॅडर. हा कोणता पार्ट आहे, ब्लॅडर. आणि या ब्लॅडर मध्ये आता काय फिल झालंय, युरिन. तो या ब्लॅडर मध्ये काय फिल झालंय, यस आपण या ठिकाणी म्हणतोय काय फिल झालंय, युरिन. समजतं सर्वांना. आता युरिन फिल झाल्यानंतर काय होईल, ब्लॅडर स्ट्रेच होईल. आणि जसं ब्लॅडर स्ट्रेच होईल तर या ठिकाणी ऍक्टिव्हेट होतील, कोण ऍक्टिव्हेट होतील, बोलत चला, कोण ऍक्टिव्हेट होतील, स्ट्रेच रिसेप्टर, आर फॉर रिसेप्टर, स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले. जोपर्यंत ब्लॅडर स्ट्रेच होत नाहीये तोपर्यंत स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेट आहेत का, नाहीये. जेव्हा ब्लॅडर स्ट्रेच होईल, जेव्हा ब्लॅडर एक्सपांड करेल, बरोबर है ना, जेव्हा ब्लॅडरची साईज वाढेल, तेव्हा कोण ऍक्टिव्हेट होतील, गुप्तहेर. गुप्तहेर कोण आहे, स्ट्रेच रिसेप्टर. आणि मग ते सिग्नल पाठवतील कोणाकडे, सिग्नल पाठवतील अगेन, कोणाकडे सिग्नल पाठवतील, ब्रेनकडे. मग ब्रेनला समजेल, काय समजेल ब्रेनला, की यस या ठिकाणी काय झालंय, है ना, तर आता या ठिकाणी युरिन फिल झाली आहे टँकर मध्ये, है ना, टँकर भरत आलाय. आणि मग ब्रेन, ब्रेन काय करेल, मोटार इम्पल्स पाठवेल. मोटार इम्पल्स म्हणजे काय, द इम्पल्स आर ट्रान्समिटिंग फ्रॉम ब्रेन टू बॉडी पार्ट्स. त्यांना आपण काय म्हणतोय, मोटार इम्पल्स. तर ब्रेन काय करेल, मोटार इम्पल्स पाठवेल दोन ठिकाणी. मोटार इम्पल्स पाठवेल दोन ठिकाणी, कुठे कुठे, एक तर या ठिकाणी ब्लॅडरवर, आणि ब्लॅडरला काय म्हणेल, ब्लॅडर तू काय कर, कॉन्ट्रॅक्ट कर. ब्लॅडर काय होईल, कॉन्ट्रॅक्ट. ब्लॅडर ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट झाला त्याच्यामुळे युरिन या ठिकाणी पुश होईल, आणि सायमल्टेनियसली इथे काय असणार आहे, स्पिंक्टर मसल. स्पिंक्टर मसलला तो काय सांगेल, स्पिंक्टर मसल तू काय कर, रिलॅक्स कर. स्पिंक्टर मसल रिलॅक्स होईल, स्पिंक्टर मसल ओपन होईल, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, या ठिकाणी युरिनेशन. आणि हे सर्व होण्यासाठी ब्रेनची डेव्हलपमेंट आवश्यक आहे. ब्रेनची डेव्हलपमेंट कधी होते, 2 वर्षानंतरच. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतोय 2 इयर्स पर्यंत हे सगळं मिक्च्युरेशनची प्रोसेस होणार आहे का, नाही. तर जसं ब्लॅडर मध्ये युरिन तयार होईल, युरिन बाहेर निघून जाईल. आणि त्याच्यामुळे लहान मुलांना है ना या ठिकाणी समजत नाही युरिनेशन, बरोबर. काही काही मोठे झाल्यावर त्यांना बी समजत नाही. पण जनरली आपण या ठिकाणी म्हणतोय यस, है ना, तर या ठिकाणी लहान मुलांना समजत नाही युरिनेशन. आणि मग आपण या ठिकाणी बघतोय यस, बरोबर. तर दिस इज द मेकॅनिझम. काय मेकॅनिझम आहे बघा परत एकदा. तर पहिले तर ब्लॅडर फिल होईल, पहिले ब्लॅडर फिल झालं, ब्लॅडर फिल विथ द युरिन. मग काय होईल, या ठिकाणी ब्लॅडर स्ट्रेच, आणि ब्लॅडर स्ट्रेच झाल्यामुळे कोण ऍक्टिव्हेट झालं, स्ट्रेच रिसेप्टर. स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले, स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले, त्यांनी सिग्नल पाठवला, कुठे सिग्नल पाठवला, सीएनएस कडे. मग सीएनएस सिग्नल पाठवेल कोणाकडे, है ना, तर सीएनएस या ठिकाणी मोटार इम्पल्स पाठवेल दोन ठिकाणी. हे महत्वाचं आहे, मोटार इम्पल्स तो पाठवेल दोन ठिकाणी. एक कुठे पाठवेल, ब्लॅडरकडे. आणि ब्लॅडरला काय म्हणेल तू काय कर, कॉन्ट्रॅक्ट, बरोबर. आणि अजून कोणाकडे पाठवेल, स्पिंक्टर मसलकडे. कोणाकडे, स्पिंक्टर मसल. स्पिंक्टर मसल कुठे असते, युरेथ्रावर, युरेथ्राकडे पाठवेल, है ना. आणि युरेथ्राला काय म्हणेल तू काय कर, रिलॅक्स, बरोबर. तर ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होईल, स्पिंक्टर मसल रिलॅक्स होईल, आणि इट गोइंग टू कॉज हिअर वी कॅन से, युरिनेशन. आता नीट मध्ये याच्यावर क्वेश्चन कसा येतो, 2017ला एक क्वेश्चन आला होता मिक्च्युरेशन टॉपिक वर, या मेकॅनिझम वर. काय होता क्वेश्चन, काय होता, इफ स्ट्रेच रिसेप्टर आर रिमूव्ड, जर स्ट्रेच रिसेप्टर रिमूव्ड फ्रॉम द ब्लॅडर, ब्लॅडर वरून आपण गुप्तहेर काढून टाकले,
स्ट्रेच रिसेप्टर रिमूव्ह केले, व्हॉट विल हॅपन? इफ स्ट्रेच रिसेप्टर आर रिमूव्ड फ्रॉम द ब्लॅडर, व्हॉट विल हॅपन? तर मग काय होईल? क्वेश्चन समजला? जर स्ट्रेच रिसेप्टर ब्लॅडर वरून काढून टाकले तर काय होईल? ऑप्शन्स: लेस युरिनेशन, मोर युरिनेशन, है ना, कंटिन्यू युरिनेशन, नो युरिनेशन, नो मिक्चुरेशन. काय होईल बोला? काय होईल? लहान मुलांसारखं होईल. बरोबर है ना? कधी युरिनेशन होईल ते समजेल का? नाही. बरोबर. सो देअर विल बी द कंटिन्यू मिक्चुरेशन. जशी युरिन तयार झाली तशी युरिन या ठिकाणी काय करेल? एक्सक्रीट होईल. बरोबर. समजतंय का सर्वांना? है ना? बरोबर. आणि जर असं झालं तर मग कोणतंच काम करू शकू का आपण? नाही. है ना? कोणतंही काम करू शकणार नाही. सो प्रत्येक पार्ट महत्वाचा आहे. है ना? कंटिन्यू, कधी गॅरंटी राहणार नाही कधी युरिनेशन होईल. है ना? लेक्चरला जाता येणार नाही, खेळायला जाता येणार नाही, गावाला जाता येणार नाही, ते भरोसा नाही राहणार. बरोबर. हे सगळं होऊ शकतं. आणि असेच क्वेश्चन्स या ठिकाणी ऍप्लिकेशन पार्ट आहे ना नीट मध्ये विचारल्या जातात. समजतं सर्वांना? बरोबर. तर यस, दिस इज द टॉपिक विच इज समवॉट कॉल्ड एज व्हॉट, है ना? यस, याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? मिक्चुरेशन. मिक्चुरेशन. नेक्स्ट पुढे. The neural mechanism causing micturition is called as what? Micturation reflex. आता हे जे मेकॅनिझम आपण बघितलं, स्ट्रेच रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतील आणि मग ते सिग्नल पाठवतील सीएनएस ला, सिग्नल पाठवतील ब्रेनला. मग ब्रेन काय करेल? मोटार इम्पल्स पाठवेल. कोणाला मोटार इम्पल्स पाठवेल? ब्लॅडरला आणि युरेथ्राला, स्पिंक्टर मसलला. तर या सगळ्या मेकॅनिझमला एक नाव आहे. हे जे आपण मेकॅनिझम डिस्कस केलं प्रिव्हियस स्लाइडवर, याला एक नाव आहे. काय नाव आहे? याला नाव आहे मिक्चुरेशन रिफ्लेक्स. याला काय नाव आहे? मिक्चुरेशन रिफ्लेक्स. द न्यूरल मेकॅनिझम कॉझिंग मिक्चुरेशन. असं मेकॅनिझम ज्याच्यामध्ये ब्रेन इन्व्हॉल्ड आहे ना, न्यूरॉन्स इन्व्हॉल्ड आहे, आणि त्या मेकॅनिझममुळे मिक्चुरेशन होतं, युरिनेशन होतं. त्या मेकॅनिझमला काय म्हणायचं? तर त्या मेकॅनिझमला आपण नाव देतो मिक्चुरेशन रिफ्लेक्स. तर मिक्चुरेशन रिफ्लेक्स कोणतं मेकॅनिझम आहे? न्यूरल मेकॅनिझम आहे. समजतं सगळ्यांना? है ना? कोणत्या प्रकारचं मेकॅनिझम आहे मिक्चुरेशन रिफ्लेक्स? न्यूरल मेकॅनिझम. आणि या न्यूरल मेकॅनिझमला आपण नाव दिलंय मिक्चुरेशन रिफ्लेक्स, कारण याच्यामुळे मिक्चुरेशन होणार आहे, याच्यामुळे युरिनेशन होणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. अन अडल्ट अडल्ट ह्युमन, है ना, अडल्ट ह्युमन जर असेल तर तो किती युरिन बाहेर फेकेल, किती युरिन एक्सक्रीट करेल? 1 to 1.5 लिटर ऑफ युरिन डेली, रोज, पर डे किती युरिन बाहेर फेकतो आपण? अडल्ट 1.5 लिटर. जर 1.5 लिटर युरिन बाहेर फेकल्या जात नाहीये म्हणजे तो पाणी पित नाहीये. बरोबर. अप्रॉक्सिमेट 1.5 लिटर, 1 ते 1.5 लिटर युरिन बाहेर फेकल्या गेली पाहिजे. आणि याच्यामध्ये किती युरिया असेल? 25 ते 30 ग्राम. किती युरिया बाहेर फेकतो? 25 ते 30 ग्राम. लाईन टू लाईन क्वेश्चन येतील, है ना? लाईन टू लाईन क्वेश्चन येऊ शकतात. कलर चेंज आहे, कलर चेंज आहे म्हणजे PYQ आहे. डेली, है ना? हाऊ मच अमाऊंट ऑफ युरिया वी आर गोइंग टू एक्सक्रीट? किती युरिया आपण रोज बाहेर फेकतो? किती? 25 ते 30 ग्राम. 25 ते 30 ग्राम युरिया 1.5 लिटर पाण्यामध्ये आपण बाहेर फेकत असतो रोज, डेली. एवढा ह्यूज अमाऊंट ऑफ युरिया तयार होतो आणि हा युरिया बाहेर फेकायला पाहिजे. दॅट इज द फंक्शन ऑफ किडनी. जर किडनीने काम केलं नाही तर हा युरिया आपण बाहेर फेकू का? नाही. तो ब्लड मध्ये अक्युमुलेट होईल, आणि ब्लड मध्ये अक्युमुलेट होईल तर मग या ठिकाणी आपण, है ना, कोणतंही काम करू शकणार नाही. तो ब्रेन मध्ये जाईल. एकदा रिलेटिव्ह ऍडमिट होते माझे बॉम्बे हॉस्पिटल. मी गेलो होतो त्यांना बघायला. बरोबर. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम होता. तर वेटिंग एरियामध्ये बसलो होतो. लगेच एकदम धावपळ सुरू झाली, है ना. स्ट्रेचरवर एकदम यंग मुलगा घेऊन आले. यंग मुलगा तुमच्या एजचा असेल, 11वी 12वी यंग मुलगा. स्ट्रेचरवर घेऊन आले, एकदम धावपळ पळापळ. बरोबर. अर्जंट मध्ये सिरियस त्याला घेऊन गेले ICU मध्ये. मग सर्व शांत झालं. म्हटलं काय झालं? काय झालं होता प्रॉब्लेम? काय होता प्रॉब्लेम? त्याच्यामध्ये किडनी खराब होत्या. आणि मग तो कशावर होता? डायलिसिसवर. कशावर होता तो? डायलिसिसवर. त्याला डेट दिली होती डॉक्टरने, डायलिसिस करा. पण मग तो ट्रिपला गेला मित्रांसोबत. बरोबर आहे ना. तो गेला ट्रिपला गोव्याला मित्रांसोबत. आणि मग त्यांचा तिथे ट्रिप एक्सपांड झाली 2-3 दिवस. आणि मग त्याची डायलिसिसची डेट काय होऊन गेली? निघून गेली. तर त्याच्या बॉडीमध्ये काय अक्युमुलेट झालं? युरिया. किडनी काय करते? युरिया बाहेर फेकते. पण मग किडनी बाहेर फेकते, पण त्याची किडनी खराब होती. तर मग कसं बाहेर काढायचे? ते डायलिसिस नाही. डायलिसिस मध्ये काय करतात? ब्लड मधला युरिया बाहेर काढतात. त्याची डेट निघून गेली, डेट चालल्या गेली, 2-3 दिवस वरती येऊन गेले. तर तो युरिया
कुठे गेला त्याच्या अक्युमुलेट होऊन ब्रेन मध्ये, आणि त्याच्यामुळे तो काय झाला, बेशुद्ध पडला, सिरियस झाला. बरोबर, 4-5 दिवस कोमामध्ये होता, आला बाहेर, वाचला तो. बरोबर. पण मग या ठिकाणी कशामुळे झालं, ते युरियामुळे. एवढा डेंजरस आहे तो युरिया. समजतंय का सर्वांना? है ना? तर रोज किती युरिया बाहेर फेकावा लागतो? कमीत कमी अडल्ट मध्ये 25 ते 30 ग्राम, हे डेली झालं पाहिजे. नाहीतर तो अक्युमुलेट होईल, आणि हे कोण करतं? किडनी. समजतंय का सर्वांना? हे दॅट इज द फंक्शन ऑफ किडनी. युरिन, युरिन इज लाइटर येलो कलर, लाईट येलो कलर, पेल येलो कलर. है ना? कोणत्या पिगमेंट मुळे असतो? मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. कोणता पिगमेंट आहे? एक्सलंट. कोणता पिगमेंट आहे? युरोक्रोम. युरोक्रोम पिगमेंट आहे, आणि त्याच्यामुळे कलर कसा आहे? लाईट येलो. वॉटरी फ्लुइड आहे ना, लिक्विड आहे, वॉटर आहे, फ्लुइड आहे, स्लाइटली ऍसिडिक. जरी ब्लडचं फिल्ट्रेशन झाल्यावर युरिन बनतं, जरी ब्लड बेसिक आहे, पण युरिन जे बनेल, युरिन कसं आहे? स्लाइटली ऍसिडिक. केमिकल प्रॉपर्टीज. ब्लड पासून युरिन बनते. ब्लड कसं आहे? स्लाइटली बेसिक. पण युरिन बनते, युरिन कशी आहे? स्लाइटली ऍसिडिक, कारण H+ आयन जास्त असतात. युरिनचं पीएच किती आहे? 6. पीएच स्केल सगळ्यांना माहिती आहे, 0 to 14. 7 न्यूट्रल असतो, 7च्या वरती अल्कलाईन, आणि 7च्या खाली ऍसिडिक. किती आहे पीएच युरिनचा? 6. म्हणजे ऍसिडिक, स्लाइटली ऍसिडिक. समजतं सर्वांना? बरोबर. युरिन हॅज कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर. है ना? युरिनची ऑर्डर पण असते. है ना? ऑर्डर म्हणजे स्मेल. युरिनला स्मेल पण असते. है ना? ऑर्डर म्हणजे काय? स्मेल. युरिनची स्मेल पण असते. कोणती स्मेल असते? अमोनिया. अमोनियाची. कारण त्याच्यामध्ये बेसिकली युरिया आहे. है ना? तर अमोनियाक स्मेल आहे. कोणती स्मेल आहे युरिनची? ऑर्डर कोणती आहे? अमोनियाक, अमोनिया सारखी. बरोबर. तर हे जनरल पॉइंट्स आहेत, है ना, या ठिकाणी युरिनचे. जनरल पॉइंट्स काय बघितले आपण युरिनचे? है ना? यस, या ठिकाणी जे मिक्च्युरेशन, है ना, या ठिकाणी बरोबर जी प्रोसेस आहे, त्याचं जे न्यूरल मेकॅनिझम आहे, त्याला काय नाव देतो आपण? काय नाव दिलं त्याला आपण? मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. प्रिव्हियस स्लाइडला आपण डिस्कस केलंय. मिक्च्युरेशन रिफ्लेक्स कसं होईल? टँकर फील होईल. है ना? कोण ऍक्टिव्हेट होतील? स्ट्रेच रिसेप्टर. कुठे जाईल सिग्नल? सीएनएस कडे. सीएनएस मोटर इम्पल्स पाठवेल. कुठे पाठवेल? ब्लॅडर आणि युरेथ्राकडे. ब्लॅडर काय होईल? कॉन्ट्रॅक्ट. युरेथ्रा काय होईल? रिलॅक्स. आणि याच्यामुळे काय होणार आहे? मिक्च्युरेशन. या रिफ्लेक्सला आपण काय नाव देऊ? मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. क्लिअर? बरोबर. पुढे आपण बघितलं, डेली डेली किती युरिया बाहेर फेकला जातो? 25 ते 30 ग्राम. 25 ते 30 ग्राम युरिया बाहेर फेकला जातो. युरिन किती होते? 1 ते 1.5 लिटर. सगळे पीवायक्यू आहेत. बरोबर. यस, युरिन. युरिनचा कलर कसा आहे? लाईट येलो. का बरं लाईट येलो आहे? युरोक्रोम पिगमेंटमुळे. आणि यस, आपण या ठिकाणी बघतोय पीएच युरिनचा किती आहे? 6. स्लाइटली ऍसिडिक. युरिन कसं आहे? स्लाइटली ऍसिडिक. आणि यस, याला ऑर्डर आहे. कोणती ऑर्डर आहे? अमोनिया. कोणती ऑर्डर आहे? अमोनिया. व्हेरियस कंडिशन अफेक्ट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ युरिन. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या आपण, है ना? पीएच किती असतो? ऑर्डर कोणता असतो? है ना? अमाऊंट किती असतं? तर खूप साऱ्या कंडिशन, डिफरंट डिफरंट कंडिशन, है ना? तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक कॅन चेंज. युरिनचा कलर चेंज होऊ शकतो. सपोज आपण बघितलं, है ना, हेपिटायटिस, कावीळ असेल, हेपिटायटिस असेल, युरिनचा कलर कसा होतो? येल्लो, डार्क येल्लो. लाईट येलो असतो का? नाही, डार्क येलो. कधी कधी देर मे बी द प्रॉब्लेम, है ना, देर मे बी समटाइम्स या ठिकाणी ब्लड येईल युरिन मध्ये, ब्लडी युरिन होऊन जाईल, रेड युरिन होऊन जाईल, काय डिसऑर्डर आहे. बरोबर. है ना? तर हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, कलर त्यांचा, यस, या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक, है ना, ऍसिडिक नेचर, बरोबर, अमाऊंट, है ना, हे सगळं चेंज होऊ शकतं. इट डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर. इट डिपेंड्स अपॉन व्हेरियस कंडिशन. कंडिशन चेंज झाली तर कॅरेक्टरिस्टिक पण चेंज होईल युरिनची. युरिन अनालिसिस हेल्प्स इन क्लिनिकल डायग्नोसिस. तर युरिनचं जर अनालिसिस केलं तर आपल्याला या ठिकाणी समजतंय तो पर्सन नॉर्मल आहे, है ना, काय नॉर्मल. कारण युरिनचं या ठिकाणी नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक माहिती आहे आपल्याला. त्या जर कॅरेक्टरिस्टिक डेव्हिएट झाल्या म्हणजे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरोबर. समजतंय का? तर क्लिनिकल अनालिसिस जर केलं, खूप सारे असे डिसऑर्डर आहेत, खूप सारे असे डिसीज आहे ज्याच्यामध्ये युरिन चेक करायला लागते. युरिन मधल्या कॅरेक्टरिस्टिक चेक करायला लागतात, आणि त्या कॅरेक्टरिस्टिक वरून आपण सांगू शकतो कोणता डिसऑर्डर झालाय. बरोबर. फॉर एक्झाम्पल जर युरिनला, है ना, या ठिकाणी मुंग्या लागत असतील भरपूर, युरिन चेक केलं आणि त्याच्यामध्ये जर ग्लुकोज सापडलं, तर कोणता डिसीज आहे? कोणता डिसीज आहे? डायबिटीस. डायबिटीस मलायटस. समजतंय का? नॉर्मली नॉर्मली ग्लुकोज असतो का युरिन मध्ये? नाही. आपण काय बघितलं? रिएब्सॉर्प्शन मध्ये ग्लुकोज काय होतो? रिएब्सॉर्ब. न्यूट्रिएंट काय होतात? रिएब्सॉर्ब. फिल्ट्रेट मधून रिएब्सॉर्ब होतात. युरिन मध्ये असतं का ग्लुकोज? नाही. किती रिएब्सॉर्ब होतं ग्लुकोज? 100%, सगळं सगळं. पण जेव्हा
युरिन मध्ये ग्लुकोज आलं म्हणजे काय झालंय, त्याला प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम आहे त्याला? डायबिटीस. समजतंय का? तर युरिनचं जर टेस्ट केली आपण तर वेगवेगळे डिसऑर्डर ओळखू शकतो. डायग्नोस्टिक टेस्ट आहे, बरोबर है ना. वी कॅन डायग्नोज मेनी मेटाबॉलिक डिसऑर्डर अँड देन माल फंक्शनिंग ऑफ द किडनी. किडनी काम करते की नाही हे पण कधी समजेल? युरिनची टेस्ट घेतल्यानंतर. किडनी फंक्शन टेस्ट आहे, युरिनची टेस्ट करा, है ना, किडनी काम करते की नाही समजून जाईल. समजतंय का मी काय बोलतोय? बरोबर. एक्झाम्पल घेऊ आपण म्हणजे जास्त डिटेल होईल. ग्लायकोसुरिया. ग्लायकोसुरिया एक वर्ड आहे, ग्लायकोसुरिया. ग्लायकोसुरिया म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज. ग्लायको म्हणजे ग्लुकोज, ग्लुकोज है ना. युरिया म्हणजे युरिन, तर ग्लुकोज इज प्रेझेंट इन युरिन, तर त्याला आपण काय म्हणतोय? ग्लायकोसुरिया. बरोबर. किंवा किटोन बॉडी, किटोन बॉडी प्रेझेंट असेल, किटोन युरिया इन युरिन इंडिकेट डायबिटीस मलायटस, है ना. तर इट इज इंडिकेशन. जर युरिन मध्ये किटोन बॉडीज सापडल्या, जर युरिन मध्ये ग्लुकोज सापडलं, म्हणजे त्या पर्सनला कन्फर्म काय झालेलं आहे? डायबिटीस मलायटस. डायबिटीस मलायटस कशामुळे होतो? एनीबडी हॅव एनी आयडिया? मी काल सांगितलं होतं. यस. जेव्हा इन्सुलिन काय होऊन जाईल? कमी. इन्सुलिन डेफिशियंट होऊन जाईल, डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. तर त्याच्यामुळे काय होतं? रक्तामध्ये साखर वाढते, ग्लुकोज लेवल इन ब्लड इन्क्रीजेस. कारण रक्तातलं ग्लुकोज सेलमध्ये पाठवण्याचं काम कोण करतो? इन्सुलिन. आपल्या रक्तामध्ये जे ग्लुकोज आहे, आपल्या रक्तामध्ये जी साखर आहे, बरोबर, त्याला कुठे पाठवायचं काम करतो इन्सुलिन? सेलमध्ये, आपल्या सेलमध्ये. सेलमध्ये ग्लुकोज जाईल आणि त्या ग्लुकोज पासून काय बनते? सेलमध्ये एनर्जी. दहावीला होतं तुम्हाला, बरोबर. ग्लुकोज पासून एनर्जी बनते. एका ग्लुकोज पासून किती एटीपी बनतात? 38 मॉलिक्युल होतं तुम्हाला दहावीला, बरोबर. तर यांना सेलमध्ये घेण्याचं काम कोण करतं? इन्सुलिन. पण जर इन्सुलिनच कमी झाला तर मग हे ग्लुकोज सेलमध्ये जाईल का? नाही. हे ग्लुकोज कुठे राहील? रक्तामध्ये. रक्तामध्ये साखर वाढली म्हणतो आपण लोकल लँग्वेज मध्ये, म्हणजे काय झालं? डायबिटीस मलायटस. क्लिअर आहे का सगळ्यांना? हे कशामुळे होतं? डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. आणि डायबिटीस इन्सिपिडस कशामुळे होतं? काल सांगितलं होतं मी. डायबिटीस इन्सिपिडस, डायबिटीसचे दोन प्रकार आहे. डायबिटीस मेलाइटस जो की इन्सुलिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो. डायबिटीस इन्सिपिडस जो की डेफिशियन्सी ऑफ, है कोई बताएगा? कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी. इन्सुलिनच्या डेफिशियन्सीमुळे कोणता होतो? डायबिटीस मेलाइटस. हा पण खूप जास्त प्रोन डिसऑर्डर आहे. खूप साऱ्या लोकांना असतो डायबिटीस. प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणाला कोणाला असेलच ब्लड प्रेशर सारखं, बरोबर. दुसरा कोणता आहे? डायबिटीस इन्सिपिडस. कशामुळे होतो? डेफिशियन्सी ऑफ एडीएच. सांगितलं होतं काल, आठवतोय का? एडीएच जर कमी झाला, बरोबर, तर कोणता डिसीज होईल? डायबिटीस इन्सिपिडस. त्याचे सिम्पटम काय? त्याचे सिम्पटम काय है ना? वारंवार तहान लागेल, पॉलिथर्स्ट. कंटिन्यू काय प्यावं लागेल? पाणी प्यावं लागेल. आणि कंटिन्यू काय होईल? पॉलियुरिया. वारंवार युरिनेशनला जावं लागेल. समजतंय का? जेव्हा 1.5 लिटर पेक्षा जास्त युरिन बाहेर पडेल, 2.5 लिटर, 3 लिटर, 5 लिटर एका दिवसात, तेव्हा त्याला कोणता डिसीज झालेला आहे? डायबिटीस इन्सिपिडस. आणि हे का बरं होतंय? कारण एडीएच कमी आहे. आता एडीएच रिलीज करत नाही हायपोथालामस, बरोबर. तेव्हा कोणता होईल? डायबिटीस इन्सिपिडस. समजतंय का? बरोबर. तर हे सगळं युरिनचं अनालिसिस केल्यानंतर समजेल आपल्याला व्हेरियस डिसऑर्डर, कोणते कोणते डिसऑर्डर होऊ शकतात एखाद्याला. केव्हा समजेल? युरिनचं अनालिसिस केल्यानंतर. हे झालं किडनी बद्दल. यस, है ना. बाकीचे काही अदर ऑर्गन्स आहेत लाईक लंग्स, लिव्हर अँड स्किन, तर त्यांचा आपण रोल आहे एक्सक्रिशन मध्ये. मग काय काय रोल आहे? बरोबर. किडनी तर काय एक्सक्रिशन करेल? युरिया, दॅट वी नो, बरोबर. पण जर आपल्या बॉडीमध्ये CO2 जो तयार होतोय, कार्बन डायऑक्साईड, तो कोण रिमूव्ह करेल? लंग्स. किडनी किती युरिया बाहेर फेकतोय? 25 ग्राम, 25 ते 30 ग्राम. पण मग लंग्स किती CO2 बाहेर फेकतोय? 18 लिटर पर डे. नोट्स मध्ये चेक करा एकदा किती दिलंय. लंग्स किती आहे? सेम आहे, ओके. 18 लिटर्स पर डे, 18 लिटर एका दिवसाला. सीओ टू, सीओ टू कुठे तयार होतो? कुठे तयार होतो सीओ टू? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मध्ये. मस्त आहे का? जेव्हा एनर्जी बनेल है ना ग्लुकोज पासून, तेव्हा काय तयार होईल? बाय प्रोडक्ट, वेस्ट प्रोडक्ट CO2. आणि CO2 पण काय? वेस्ट आहे, मेटाबॉलिक वेस्ट आहे. CO2 पण जर अक्युमुलेट झाला बॉडीमध्ये
है ना, तर आपल्याला डिसऑर्डर होतील, प्रॉब्लेम होईल, ऍसिडिटी वाढून जाईल ब्लडची, आणि त्याच्यामुळे CO2 पण बाहेर फेकणं गरजेचं आहे. पण मग आता किडनी बाहेर फेकेल का CO2 ला? मग कोण बाहेर फेकेल? लंग्स. किती बाहेर फेकते CO2? 18 लिटर पर डे, एका दिवसामध्ये 18 लिटर. देन लिव्हर, नेक्स्ट एक्सक्रीटरी ऑर्गन. लिव्हर पण एक्सक्रीटरी ऑर्गन आहे का? यस. लिव्हर पण एक्सक्रिशन करेल. मग लिव्हर काय एक्सक्रिशन करतो? यकृत किडनीच्या वरती आहे. कोणत्या किडनीच्या वरती आहे? राईट का लेफ्ट? राईट किडनीच्या वरती. राईट किडनीच्या वरती लिव्हर आहे, त्याच्यामुळे किडनीची जागा खाली गेली आहे. समजताय का? तर हा जो लिव्हर आहे, यस, इथे दाखवलाय तुम्हाला, हा कोणता ऑर्गन आहे? लिव्हर. है ना, इट गोइंग टू सिक्रीट बाईल. लिव्हर काय करतो? काय करतो? बाईल ज्यूस सिक्रीट करतो. लिव्हरचं फंक्शन काय आहे? इट गोइंग टू सिक्रीट बाईल ज्यूस विच इज रिक्वायर्ड फॉर डायजेशन ऑफ लिपिड्स. लिपिडच्या डायजेशन साठी आहे ना, बाईल ज्यूस लागेल तेव्हा डायजेशन होईल लिपिड्सचं, अदरवाईज होणार नाही. तर हे कोणी सिक्रेट केलं? लिव्हरने. लिव्हर सिक्रेट करतो बाईल ज्यूस. त्याच्यामध्ये काय? बिलिरुबिन, बिलिवर्डिन, कोलेस्टेरॉल, डिग्रेडेड स्टेरॉइड हार्मोन, विटॅमिन अँड ड्रग्स. तर हे सर्व रिमूव्ह करण्याचं काम कोण करतंय? लिव्हर. समजतंय का? काय समजलं तुम्हाला? यस, अंडरस्टँड करा. लिव्हर इज गोइंग टू सिक्रेट. लिव्हर आहे, लिव्हर काय सिक्रेट करेल? बाईल ज्यूस. या बाईल ज्यूस मध्ये काय असेल? बिलिरुबिन, बिलिरुबिन, बिलिवर्डिन. ऐकलंय का तुम्ही? बिलिरुबिन, बिलिवर्डिन नाव ऐकलंय का? हे कशापासून बनतं? तर आपल्या लिव्हर मध्ये आरबीसीचं ब्रेकडाऊन होतं. आरबीसीचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर हे बनेल. आरबीसीची लाईफ किती असते? 4 मंथ्स, 120 दिवस, 4 महिने. WBC ची लाईफ असते 4 दिवस. आरबीसीची लाईफ किती असते? 4 महिने, 4 दिवस WBC चे, आणि 4 महिने आरबीसी. 4 महिन्यानंतर उन्हाळ्यात वेगळे आरबीसी, पावसाळ्यात वेगळे आरबीसी. बरोबर समजतंय काय? वेळात नवीन आरबीसी. 4 महिन्यानंतर जेव्हा ते म्हाताऱ्या होतील, लिव्हर मध्ये जातील, लिव्हर मध्ये त्यांचं ब्रेकडाऊन होईल. ब्रेकडाऊन होईल, ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय बनेल? बिलिरुबिन अँड बिलिवर्डिन, जे की कोण एक्सक्रीट करेल? लिव्हर. सो लिव्हर काय काय एक्सक्रीट करेल? बिलिरुबिन, बिलिवर्डिन. अजून काय? बोलत चला, अजून काय एक्सक्रीट करेल? स्टेरॉइड हार्मोन. स्टेरॉइड हार्मोन. अजून काय करेल? रीड केलं ना आपण. बिलिरुबिन, बिलिवर्डिन, कोलेस्टेरॉल, स्टेरॉइडल हार्मोन, विटॅमिन अँड ड्रग्स. कोलेस्टेरॉल, ड्रग्स. ड्रग्स म्हणजे मेडिसिन जे तुम्ही घेताय. आणि काय राहिलं? काय राहिलं? एक्सेस विटॅमिन्स. व्हेरी गुड. तर हे सगळं रिमूव्ह करण्याचं काम कोण करणार आहे? बरोबर, यस, या ठिकाणी लिव्हर. क्वेश्चन आहे तुम्हाला, विच इज द एक्सक्रीटरी ऑर्गन? विच इज द एक्सक्रीटरी ऑर्गन? ऑप्शन्स: किडनी, लंग्स, लिव्हर, ऑल. आन्सर शुड बी ऑल. मेन जर आला, विच इज द मेन एक्सक्रीटरी ऑर्गन, आणि सेम ऑप्शन, किडनी, लिव्हर, लंग्स, मग आता काय आन्सर कराल? मग किडनी. कारण कोणता वर्ड आला ऍड? मेन. पण जर मेन शब्द नसेल तर ऑल. समजतंय का? बरोबर है ना. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघतोय सगळे काय करतील? एक्सक्रिशन करतील. लास्ट ऑर्गन एक्सक्रीटरी ऑर्गन. मग एक शेवटचा पॉईंट राहील आपला डिसऑर्डर. म्हणजे उद्या चॅप्टर आपला काय होतोय या ठिकाणी? एंड. उद्या हा चॅप्टर या ठिकाणी आपण काय करतोय? फिनिश. है ना. स्किन, स्किन काय एक्सक्रीट करते? स्किन एक्सक्रीट करते का? यस. स्किन काय एक्सक्रीट करते? स्वेट. है ना, घाम येतो आपल्याला. घाम का बरं येतो? जेव्हा टेम्परेचर जास्त आहे. बरोबर, जेव्हा या ठिकाणी उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येतो. इट इज कुलिंग ब्लँकेट. है ना. स्वेटचं मेन काम काय आहे? टेम्परेचर कमी करणे, बॉडीचं टेम्परेचर कमी करणे. है ना. उन्हाळ्यामध्ये आपण बघतो आपलं टेम्परेचर किती जातं जळगावमध्ये? 50, 48 जातं की नाही? तर त्या वेळेला भरपूर घाम येतो. सर आता पण येतोय आम्हाला, है ना. भरपूर घाम येतो. तर हा घाम या ठिकाणी का बरं येतो? याचं मेन फंक्शन काय आहे? टेम्परेचर कमी करणे, बॉडीचं टेम्परेचर कमी करणे, कुलिंग ब्लँकेट. है ना. पण सायमल्टेनियसली दुसरं फंक्शन काय त्याचं? इट ऑल्सो ऍक्ट ऍज अ एक्सक्रीशन. एक्सक्रीशन पण करेल. बरोबर. कोणाचं? स्वेट कंटेन वॉटर, NaCl, स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया, लॅक्टिक ऍसिड.
तर आपल्या स्वेटमध्ये काय असेल? वॉटर आहे. वॉटर सोबत काय असेल? NaCl. थोड्या प्रमाणात युरिया पण आहे. बरोबर, युरिया किडनी पण बाहेर फेकतोय. युरिया अजून कोण बाहेर फेकतोय? स्किन. थोड्या प्रमाणात युरिया असतो आणि अजून काय असतं? लॅक्टिक ऍसिड. द प्रायमरी फंक्शन ऑफ स्वेट इज टू गिव्ह कुलिंग इफेक्ट. प्रायमरी मेन फंक्शन काय आहे? तर कुलिंग इफेक्ट देणे, कुलिंग ब्लँकेट देणे. पण त्याच्यासोबत अजून या ठिकाणी काय करेल? तर एक्सक्रिशन पण करेल. कोणाचं एक्सक्रिशन करेल? वॉटरचं, साल्टचं, NaCl, युरियाचं आणि लॅक्टिक ऍसिड. क्लिअर आहे सर्वांना? अजून कोणती ग्लँड असते आपल्या स्किन मध्ये? सिबॅशियस ग्लँड. काही जणांची स्किन ऑइली म्हणतोय आपण, ऑइल सिक्रेट होतं. ऑइल म्हणजे काय? सिबम. तर सिबॅशियस ग्लँड है ना, सलायवा. आणि मग या ठिकाणी वेगवेगळे डिसऑर्डर अँड देन हिमोडायलिसिस. एक दोन पॉईंट आपले बाकी आहे. चॅप्टर एंड होऊन जाईल आपला उद्याच्या लेक्चर मध्ये. तर आता आपण या ठिकाणी काय करतोय? एंड करतो है ना, संपवतोय आजचं लेक्चर. मीन वाईल DPS दिली तुम्हाला, DPS सॉल्व्ह करा है ना. मीन वाईल आजपासून रिस्टार्ट होईल 8:30ला. काय रिस्टार्ट होईल तुमचं? येणार. ठीक आहे, एंड करतो लेक्चर. यू कॅन लिव्ह, जाऊ शकतो.